मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या संगीता कांबळे ज्या महाराष्ट्र नगरमधून निवडणुकीला सामोरे गेलेल्या आहेत, त्यांना काही प्रश्न सध्या या प्रक्रियेसंदर्भात उभे केलेले आहेत. गेल्या सकाळपासून त्या इथं आहेत आणि वेगवेगळ्या त्यांचे जे कार्यकर्ते या ठिकाणी येत आहेत किंवा मतदानाला जे लोक येत आहेत त्यांच्या तक्रारी त्यांना समजून घेतलेल्या आहेत. ताई, आज सकाळपासून तुम्ही इकडे आहात, काय तक्रारी इथं तुम्हाला ऐकू येत आहेत आणि काय लोकांचं म्हणणं आहे? नमस्कार, मी वार्ड क्रमांक 143मध्ये CPIMची उमेदवार आहे आणि सकाळपासून मी या विभागामध्ये आहे. आमचे जे कार्यकर्ते आहेत ते जेव्हा मतदान करायला गेले तेव्हा आमचे डोक्यात आहे यांचं जो मतदानचं कार्ड आहे, आम्ही जेव्हा त्यांना सांगितलं वोटिंग करायला जा तर त्यांचं ऑनलाईन कोल्हापूरला दिसतं. मागच्या वेळेला त्यांनी मतदान केलेलं आहे आणि असे बरेच लोकांचं यादीमध्ये नाव आहे पण ते ऑनलाईन दिसत नाही आणि सिरियल नंबर वेगळा आहे, बूथ नंबर वेगळा आहे. त्यामुळे सकाळपासून माणसं ज्याला काय कळत नाही, जे शिकलेले नाही, ज्याला काही समजत नाही व्यवस्थित, सकाळपासून इकडून तिकडून फिरायला लागलेत. कार्यकर्ते जेव्हा विचारायला गेले इलेक्शन ऑफिसरना, ते म्हणतात हे जे काय आहे ते आम्हाला पण माहीत नाही, आम्ही पण वरून आमच्या अधिकाऱ्यांना विचारतो आणि सांगतो तुम्हाला, तोपर्यंत हे मतदान करू शकत नाही. मशीनच्या बाबतीमध्ये काय अडचण? मशीनमध्ये बटन दाबल्यानंतर जे चिन्ह दिसायला पाहिजे ते चिन्ह दिसत नाही असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. आज ज्या पद्धतीने सकाळपासून तुम्ही म्हटलात की 40 लोक जी आहेत ती माघारी निघून गेली, त्यांना मतदान करता आलं नाही, त्यांचं काय म्हणणं होतं, का ते मतदान केलं? यादीमध्ये जेव्हा आम्ही याद्या बनवून दिल्या, यादीमधून बघून आम्ही पावत्या आमच्या कार्यकर्त्यांनी बनवून दिल्या, ते पावती घेऊन जेव्हा ते मतदान केंद्रावर गेले त्यावेळेला त्यांना हे दिसून आलं की त्यांचं नाव ऑनलाईन दिसत नाही. मग इथं एका ठिकाणी सांगितलं जातं की तुमचं 27 नंबरला नाव आहे, मतदान क्रमांक 27 नंबरला नाव आहे. 27 नंबरला गेले की ते सांगतात 16 नंबरला नाव आहे, 16 नंबरला गेलं की सांगतात ते 15 नंबरला नाव, असं ते म्हणजे एक पण यादी व्यवस्थित नाही. 18 नंबरला आम्ही यादी पैसे भरून आणलेले, त्या यादीनुसारच लोकांची नावं मतदानामध्ये असली पाहिजेत. नाहीतर आम्हाला एक यादी दिली जाते आणि जी नवीन जर यांच्याकडे दुसरी यादी असेल तर हे सगळं बोगस प्रकरण आहे असं मला वाटतं. साधारणपणे किती पैसे यादींसाठी तुम्ही भरले होते? 10,000 रुपये. ते 10,000 रुपये भरले आम्ही, त्याच्यामध्ये पण यादीमध्ये व्यवस्थित घोळ दिसायला लागला म्हणून दुसरं आम्ही पुन्हा 5,000 रुपये देऊन दुसरी यादी आणली, त्यासुद्धा यादीमध्ये व्यवस्थित नाही. आता ऑनलाईन आम्ही अपडेट करून घेतलं, त्याच्यामध्ये काही लोकांची नावं मिळायला लागल्यात, काही लोकांची नाही. आता अशा पद्धतीने यादीमध्ये घोळ चालू आहे. ताई, तुमचं काय नाव आणि तुम्हाला काय अडचणी? देव डोके. मी 2004 पासून वोटिंग करते. महाराष्ट्र नगरमध्ये पण 2000 म्हणजे 1996 पासून राहते मी इथं आणि मी वोटिंग करते 2004 पासून आणि मी वोटिंग आतापर्यंत करत आली आणि आज माझं वोटिंग मी करायला गेले, माझं यादीत नाव नाही आहे, यादीत कुठलं नाव नाही आहे आणि माझं कार्ड चेक केलं ऑनलाईन तर ते कोल्हापूरचं राधानगरीच्या एरियातलं दाखवत आहे. तुम्ही आहात कुठल्या मूळच्या? मी जुन्नरची आहे, मुक्काम पोस्ट जुन्नरच्या आहात आणि तुमचं कोल्हापूरला दाखवते. ज्या याद्या देण्यात आल्या होत्या त्यामध्ये तुमचं नाव आहे का? ताई ज्या पद्धतीने सांगतायत की माझं नाव नाही, आमच्या इथं तर नाहीये माझं नाव. पावती मिळाली का तुला? नाही, पावती नाही मिळाली, पावती पण नाहीये माझी. यापूर्वी ज्यावेळेस तुम्ही मतदान करायचं त्यावेळेस तुम्ही घरी पावती आली माझी, इथून पुढे ह्याच वेळेस नाही आली, नाही तर माझी पावती घरी येते BMC कडनं. BMC कडून वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न इथं उपस्थित होत आहेत. एक तर काही लोकांचे मतदान यादीच नाव, काही ठिकाणी असं आढळून आलेलं आहे की एका व्यक्तीची 2-2 ठिकाणी नाव आहेत. दुबार यादीच्या मध्ये 10,000 लोकांची नावं गायब आहेत यादीतून. म्हणजे आयडीवर अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघाची आयडी आहे, हे बघा, अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघ. आणि हा आता वोटर हेल्पलाईन हे आपले इलेक्शन कमिशनचा ॲप आहे, ह्याच्यावर ह्याचं दाखवते काय बघा, कोल्हापूर राधानगरी, लता नामदेव डोके राधानगरी कोल्हापूर, या आहेत जुन्नरच्या पुण्याच्या. यांचा वोटिंग आयडी आहे अणुशक्तीनगरचा. अणुशक्तीनगर मतदारसंघ म्हणजे आपला मतदारसंघ 143 आमचा आताचं हे आहे, हे बघा. चाललेलं आहे कसं आहे, आम्ही या विभागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून वेगवेगळी समस्या घेऊन काम करतो आणि म्हणून मी यावेळेला इलेक्शनचा फॉर्म भरलो, कारण समस्या सुटल्या गेलेल्या नाहीत. वर्षानुवर्षे 10 वर्षापासून पण एक प्रतिनिधी सत्तेत असून पण प्रश्न सुटले नाहीत, म्हणून यावेळेला काम करून मी फॉर्म भरलेला आहे. आम्ही मेहनत घेतलेली आहे, प्रचार केलेला आहे, सगळं केलं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं जर बोगस सगळं काम होत असेल तर मग आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी काय करायचं? मग तुम्हाला ठराविकच लोकांना निवडून द्यायचं आहे म्हणून जर हे सगळं चालत असेल तर ही निवडणूक प्रक्रिया वगैरे करोड रुपये खर्च जे होतात विनाकारण जनतेचे पैसे
ते सगळं बंद करायला पाहिजे आणि एका कोणतरी माणूस त्याला निवडणुका बंद करून तुमचा जो आवडीचा माणूस आहे त्याला निवडून दिला पाहिजे आणि तो सत्ता करायला हुकुमशाही लागू करायला पाहिजे आणि तेच सरकारचं काम सुरू आहे असं मला वाटतं. आपण पाहतो एकंदरीतच या उमेदवारांचा राग आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. ज्या या ठिकाणी जे कार्यकर्ते किंवा जे नागरिक मतदानासाठी येत आहेत त्यांची नावं या ठिकाणी असणं अपेक्षित होतं, मात्र ते वेगळ्या जिल्ह्यांमध्ये थेट दाखवत आहेत. त्यामुळे हा नाराजीचा सूर आपण या निमित्ताने यांचा पाहिला. निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.